हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणाया। कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। विठाल विठाल महायोग पेटी तटी भीमरित्यावरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागतदिष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा प्रथम मन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो लागेलो तुमच्या निज चरणासी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुद्र लादलो पावन झालो चराचर्या। विठाल विठाल साऱ्या कीर्तनाचा सार आणि साऱ्या कीर्तनाचा उद्धार म्हणजे विनेकरी बरं का। पण विनेकऱ्याला बाबाला जरी उभं राहिलं नसलं तरी चालेल, पण विनेकऱ्याला महत्व आहे बरं का। सगळ्या पंढरीच्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा, दिंडीमध्ये सुद्धा आणि भजनामध्ये सुद्धा पहिला मान हा विनेकऱ्याला असतो बरं का। विठाल विठाल आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण, वारकरी संप्रदायाला आलेलं गोंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारे साधू अखंडपणे 41 वर्षे 1 महिना 17 दिवस जगाच्या मालकाचा अवरात्र भजन भंडारी भामचंद्र आणि घोराड्या डोंगरावर ज्या साधूनं केलं असे असणारी जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा माय बापाची धन्यता जगासमोर प्रगट करणारा अभंग सेवे करता निवडला। अभंग 4 चरणाचा आहे, अभंग 4 चरणाचा आहे, पण अभंगामध्ये किती महत्वाचे मुद्दे बघा। माय बापाची धन्यताही प्रगट आहे आणि माय बापाची सेवा केल्यानंतर भगवान परमात्म्याला हेवा वाटतो, आनंद वाटतो, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत ग्रंथाला या जगामध्ये सर्वात मोठं महत्व आहे। हरव द्या महाराज, गीता भागवत ग्रंथाला या जगामध्ये सर्वात मोठं महत्व आहे। ज्यानं माय बापाची सेवा केली, ज्यांनी माय बापाची सेवा केली त्यांचा हरिक भगवंताला वाटला। ज्यांनी गीता सारख्या ग्रंथाची, भागवत सारख्या ग्रंथाची सेवा केली, अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडावं असं तुकोबारायचं या अभंगामध्ये सांगणं, असे अभंगाचा सरळ भावार्थ आहे। अभंग 4 चरणाचा आहे। पवित्र सीताबाई असणाऱ्या या पवित्र मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिकीर्तन आहे बरं का। श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं महाराज। प्रामुख्यानं या जगामध्ये अनेक शास्त्र सांगितलेले आहे, अनेक विधी सांगितलेले आहे, अनेक तंत्र मंत्र या जगामध्ये आहे,
पण प्रामुख्यानं माणसाचा शेवट हा श्रद्धावरती ठरलेला आहे. याचसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा विठाल. या जगामध्ये तीनच लोक आपली आहे. वाक्य बारकाई नाही का महाराज? या जगामध्ये तीनच लोक आपली आहे महाराज. पहिली गोष्ट आपली जन्मदाती आई आपली आहे. दुसरी गोष्ट आपला जन्मदाता बाप आपला आहे. आणि तिसरी गोष्ट पंढरपूरचा पांडुरंग आपला आहे. वाक्य नीट आहे का? पहिली गोष्ट आपली आई आपली आहे, दुसरा गोष्ट आपला बाप आपला आहे, आणि तिसरी गोष्ट पंढरपूरचा पांडुरंग आपला आहे. या जगामध्ये आपलं कल्याण झालेलं फक्त या तीनच लोकांना आवडतं महाराज. आमचं कल्याण झालेलं या जगाला आवडत नाही महाराज. सगळे लोक भामटे, स्वार्थी आहे, लबाड आहे. जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे तोपर्यंत 4 जण तुम्हाला रामराम घालणार आहे. तुमच्या खिशातले पैसे संपू द्या, कुत्र सुद्धा आपल्या जवळ येणार नाही महाराज. काय वाटतं महाराज? हे जीवन पुन्हा नाहीये, हे शरीर पुन्हा नाहीये, हा जन्म कोणालाही भेटत नाही. हे तुमचं माझं सगळ्यांचं भाग्य आहे का या महाराष्ट्रात जन्माला आलो. नुसत्या महाराष्ट्रात नाही, या मातीला, या भूमीला अरे भास्करगिरी बाबा सारख्या साधूचे पाय लागले. या मातीला नारायणगिरी बाबा सारख्या साधूचे पाय लागले. पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जल ही माती काय साधी सुधी नाहीये. या मातीनं गंगागिरी बाबा, हरिगिरी बाबा, नाथगिरी बाबा, सोमेश्वरगिरी बाबा, गुरुवर्य नारायणगिरी बाबा पाहिलेले आहे. आपण बेटाला मानणारी मंडळी आहे, संप्रदायाला मानणारी मंडळी आहे. ज्यानं पंढरपूरला जाऊन पंढरीचा पांडुरंग पाहिला नाही, अयोध्येला जाऊन अयोध्याचा राम पाहिला नाही, गोकुळेला जाऊन गोकुळेचा कृष्ण पाहिला नाही, ज्यानं आदमापूरला जाऊन बाळू मामा पाहिला नाही, पण ज्यानं आल्या आयुष्यामध्ये सरला बेटाचे गुरुवर्य नारायणगिरी बाबा पाहिले. आणि ज्यांनी नारायणगिरी बाबा सारख्या साधूच्या पायावर डोकं टेकवलं त्यांना साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. विठाला देवतेची संत, संततेची देव. संताच्या मातीत आम्ही जन्माला आलेलो आहे महाराज. तुम्ही आम्ही पाहुणे म्हणून जन्माला आलेलो आहे आणि पाहुणे म्हणून निघून जाणार आहे. येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार. तुम्ही काय आजारी बिजारी खाऊ मग असे का म्हणून तोंड पिंड सोडून दिले. पण देवाच्या दारात आलं ना फ्रेश बसलं पाहिजे महाराज. महाराज ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय. लोक घरचं टेन्शन घेऊन इथं देवाच्या दारात येत्या आणि इथंच बसल्या बसल्या जर खालतून यमपुरीवरून यम आला आणि बसल्या बसल्या गेला घेऊन मग बरबसा नाही महाराज. नको नको म्हणा, गुंतू माया जाडी. काळ आला जवळी ग्रासावया. काळ तुमची माझी वाट पाहतोय महाराज. घडी घडी अजून
वाट याची बाई काळ वाट पाहतोय महाराज तुमच्या माझी. कधी माणसाची माती होईल, राख होईल, रांगोळी होईल सांगता येत नाही महाराज. आजचा दिवस उद्या नाहीये, उद्याचा दिवस परवा नाहीये. आज भेटलेला माणूस उद्या भेटेलच का नाही सांगता येत नाही. काही काही ना लय घमेंड असते महाराज, माझ्यासारखा कोणी नाही. अरे आपल्यासारखे लय रथ इमारत ही राजा हो. जीवनात गर्व करू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाचं वैर करू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाला जाणून बुजून अडचणीत आणू नका. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. कधी कोणाचं वाटोळं करू नका. त्याचं वाटोळं झालं पाहिजे आणि आपलं कल्याण झालं पाहिजे. तो एवढा सोपा आहे का राजा? त्याची जिरवायला गेले काही काही आपली जिरली, एवढं विचार करा राजा हो. लोकांकडे एक बोट केलं तर 4 बोट आपल्याकडे. लोकांसाठी खड्डा खांदला तर त्या खड्ड्यात आपल्याला पडायचे. जन्म पुन्हा पुन्हा नाहीये, आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये. आज भेटलेला माणूस उद्या भेटेलच का नाही सांगता येत नाही. राम राम घातलेला उद्या राम राम घालायला असेलच का नाही सांगता येत नाही महाराज. आज सीताबाई सारख्या आईचं त्या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. एक दिवस तुमचा माझा सुद्धा बॅनर लागणार आहे. विचार करा राजा हो. हे सौंदर्य, स्टेट प्रॉपर्टी, जागिरीमान, सन्मान सगळं इथे ठेवून जायचंय महाराज. मोकळ्या हातानं आलाय, मोकळ्या हातानं जायचंय. महाराज म्हणता आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तो पंतो तोही तैसा झाला. अरे आजालाही चुकलं नाही, पंजालाही चुकलं नाही. अरे एवढंच काय, अरे देवाच्या बापाला मरण चुकलं नाही. तुम्ही आम्ही कोण आहे महाराज? कोणीच राहिलं नाही महाराज. देवाच्या बापाला नाही सुटका तुम्ही आम्ही कोणी? अरे चौघे पुत्र राजा दशरथा महाराज, चौघे पुत्र राजा दशरथा. अंतकाळी एकही नव्हता. 4 पोरं होती देवाच्या बापाला महाराज. राम होता, लक्ष्मण होता, भरत होता, शत्रुघ्न होता. पण अंतकाळीच्या वेळेला मरणाच्या खेपेला एकही मांडी द्यायला नव्हता महाराज. आणि जटायू नावाच्या पक्षानं काय भाग्य केलं होतं माहित नाही महाराज. टाकेज नावाच्या गावाला रावणानं त्याचे पंख छाटून टाकले आणि तो टाकेज मध्ये जटायू रडत रडत खाली पडलेला आहे. राम जाताना दिसले आणि प्रभू रामचंद्राने जटायू नावाच्या पक्षाला मांडीवर उचलून घेतलं. वाक्य नीट ऐका, देवाच्या बापाला देवाची मांडी नाही आणि एका मुख्य प्राण्या पक्षाला, जटायू नावाच्या पक्षाला देवाची मांडी आहे महाराज. जटायूला विचारलं, जटायू बोल, देवालाय तुझ्या पुढं देव, तुला 1000 वर्षाचं आयुष्य देऊ का? जगामध्ये उडण्याकरता उमेद देऊ का? तुटलेले पंख तुला परत देऊ का? तुटलेले पाय तुझे परत देऊ का? जटायू म्हणतोय, देवा मला सगळं काही देशील, पण खरं सांगू देवा, तुटलेले पाय देशील, आयुष्य देशील, पण पुन्हा मरण आल्यावर मरणाच्या खेपेला देवाची मांडी मला भेटेल का नाही सांगता येत नाही. आज देवाच्या मांडीवर मरण आलं हेच माझं भाग्य आहे महाराज. देवाच्या मांडीवर मरण यायला सुद्धा भाग्य लागतं महाराज. हे कोणाच्याही नशिबामध्ये नाहीये, लक्षात ठेवा महाराज. म्हणून जीवनामध्ये असं जगा का जीवन पुन्हा नाही. या गोष्ट लक्षात ठेवा. कमावलेली इस्टेट प्रॉपर्टी सगळी इथे ठेवून जायची आहे. काही काहींकडे कोटी कोटी रुपयाचे बंगले. वाक्य नीट ऐका. काही काहींकडे कोटी कोटी रुपयाचे बंगले, 25-25 लाखाच्या गाड्या आहे, 100 एकर जमीन आहे, 50 नोकर घरी कामाला आहे. कोटी रुपयाचा बंगला असून, 25 लाखाची गाडी असून, 100 एकर जमीन असून, 50 नोकर कामाला असून, कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये दिवा लावायला माणसं नाहीये. चांगला विचार करा महाराज. ओस पडली घरं. काही काही लोक म्हणतात माझ्यासारखा कोणी नाही. अरे राजा असं कधीच म्हणू नको. आणि दिवस कधी कोणाचे बसून राहती नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही. वाक्य नीट ऐका. देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही, पण कर्माचे फळ भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. तो एवढा सोपा नाही. दिवस प्रत्येकाचे बदलतात.
काही लोक रस्त्यानं चालले तरी म्हणते तो गरीब आहे, दरिद्री आहे, पापी आहे. अरे कोणाला तिच्छ समजू नका राजा हो. कोणाचे दिवस कधी बदलतील सांगता येत नाही. अरे गौंड्याचं पोरगा सुद्धा क्लास 1 अधिकारी बनत. विचार करा, एका मेंढक्याच्या पोरानं सगळा महाराष्ट्र दुमदुमला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराज, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी महाराज एक बिरुदेव ढोणे नावाचं पोरग त्या ठिकाणी धनगर समाजात जन्माला आलं महाराज. बापाच्या पायात काटा भरला, अभ्यास करायच्या वयामध्ये बापाच्या पायात काटा भरला. बापानं तसाच पायाखाली रगडला काटा महाराज. पोराच्या डोळ्यात पाणी आलं आणि बापाला म्हणे, बाबा अहो पायात काटा भरला. बाप म्हणे, काटा जर काढीत बसलो तर मेंढ्या दुसऱ्याच्या रानात जाईल राजा. असे लई काटे भरले माया पायात. ज्या दिवशी तू मोठा होशील ना, साहेब होशील ना, त्या दिवशी माझं मन समाधान होईल महाराज. ते मेंढक्याचं पोरग आयुष्यभर कष्ट करीत राहिलं, बापाच्या पायाला झालेल्या जखमा पाहून आयुष्यभर राबत राहिलं आणि मेंढ्या चारता चारता MPSC पास झालं. लाल दिव्याची गाडी भेटली. लाल दिव्याची गाडीतले साहेब लोक उतरले आणि त्याचा सत्कार करायला गेलं. ते म्हणे, मा नका सत्कार करू, ज्या बापाच्या पायाला जखमा झाल्या माझ्या, त्या बापाचे उपकार आहे, त्या बापाचा सत्कार करा महाराज. अरे काय बापाच्या अंतकरणाला समाधान मिळालं असेल महाराज. दिवस कोणाचे बसून राहते नाही म्हणून गर्व करायचं नाही. काही लोक म्हणतात महाराज, गळ्यात माळा घातल्या म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. गळ्यात त्या ठिकाणी माळा घातल्या, डोक्याला गोपीचंदनाचा टिळा लावला म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी झाला असं नाही. भजन केले, काकडा केला, हरिपाठ केला, दिंड्याला गेला, जागर करत राहिला, नामस्मरण करत राहिला, कीर्तन श्रवण करत राहिला म्हणजे तुम्ही खरे पांडुरंगाचे वारकरी झाले असे नाही. खरा खुरा पांडुरंगाचा वारकरी म्हणून घ्यायचा असेल जो घरच्या माय बापाची सेवा करतो, तो खरा पांडुरंगाचा वारकरी महाराज. देव घरीच आहे, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. तुझे आहे तुझे पासी, परी तुझा घरीचे मारा, घरच्या देवाची सेवा करा. काही लोक असे बसेल इथं कीर्तनात. आत्ता मी नाव सगळं सांगण महाराज. मी बाळू मामाची सेवा करणारा ढवळे महाराज आहे. बाळू मामाची मेंढे वळणारा ढवळे महाराज आज हरिकीर्तनाला आलेला आहे महाराज. आदमापूरमध्ये बाबाचा सेवेकरी म्हणून सेवा करणारा ढवळे महाराज आहे. जास्त वेळ घ्यायला नाही आलो. तुमचा बाईची आणि बाबाची गोष्ट सांगून तुमचं 1 मिनिट सुद्धा घेणार नाही महाराज. पण सर्वांगणाचे कान करून ऐका. काही लोक अशी बसली इथं आत्ता माझ्या समोर, मी नाव सगळं सांगण. 5% लोक अशी आत्ता का स्वतःच्या जन्मदाते आई बापाशी बोलत नाही. इथं आत्ता अरे तो किती भजन केले, किती काकडा केला, किती नामस्मरण सांगत येणला आणि किती तीर्थयात्रा काढल्या, तर तुझ्या त्या ठिकाणी नामाला भजनाला शून्य किंमत आहे. माय बापाला संभळण तीर्थयात्रा करू नको, भजन करू नको. फक्त माय बापाला संभळ तरी पंढरपूरचा मालक तुझ्यावर प्रसन्न आहे. काय वाटतं महाराज? गुरुवर्य सरला बेटाचे नारायणगिरी बाबा सांगायचे, भल्या माणसा एक वेळेला जीवनामध्ये जेवणाची पंगत चुकली तरी चालेल. ऐका बरं महाराज, एक वेळेला जीवनामध्ये जेवणाची पंगत चुकली तरी चालेल, पण आयुष्याची संगत चुकू देऊ नका. चांगल्याच्या संगतीचा फायदा आहे, वाईटाच्या संगतीचा वाटोळ आहे महाराज. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं चांगल्याच्या संगतीत राहता येईल तेवढं राहा महाराज. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. काही लोक म्हणतील महाराज तुकोबानं गाथा दिली, पण गाथेचा फायदा 1 मिनिटात सांगतो. ज्यानं गाथा वाचली त्याचा माता शुद्ध झाला. ज्यानं माऊलीची एकतरी ओवी अनुभवली जीवन धन्य झालं. आणि ज्यानं मुखानं गीता गीता म्हटलं त्याचा अंतकरणाला समाधान मिळालं महाराज. गीतेची ताकद सांगतो, भजनाची ताकद सांगतो. अज्ञानी लोक होती, लोकाला ज्ञान नव्हतं, तेव्हा ज्ञान द्यायला ज्ञानोबानं अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. ज्ञानियांचा राजा महाविष्णूचा अवतार. माऊलीनं अवतार घेतला,
जगाचा उद्धार करायला, ज्ञान द्यायला. महाराज ज्ञान तिथे ज्ञानोबा, नाम तिथे नामदेवराया, शांतीचा खांब तिथे पैठणचे नाथ बाबा आणि वारकरी संप्रदायाचा कळस तिथे जगद्गुरु तुकोबाराया. विठ्ठल संप्रदायाची ताकद फार आमापे. भगवंताच्या नामानं काय होतं? अनेकांचा उद्धार झाला भगवंताच्या भजनानं. महाराज भगवंताच्या नामानं अनेकांचा त्या ठिकाणी जीवन धन्य झालं. काही लोक म्हणतात महाराज ही साधू परंपरा नेमकी काय आहे? महाराज काही लोक म्हटले महाराज मग देव विटेवर उभा, युगे 28 विटेवरी उभा, देव पंढरपुरात उभा आहे, मग या साधू संताला देव का म्हणायचं? वाक्य पुरावा ऐका. साधू संतन तुम्ही आम्ही संगत जन्माला आलो. महाराज ऐका, तुम्ही आम्ही संगत जन्माला आलो, पण तुम्ही आम्ही प्रपंच निवडला आणि साधू संतांनी परमार्थ निवडला. एक सांगू तुम्हाला, प्रपंच करून सुद्धा परमार्थ करता येतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया महाराज. वाक्य नीट ऐका. साधू संतही मंदिरात गेले, तुम्ही आम्ही मंदिरात गेलो, तुम्ही हात जोडले, साधूनही हात जोडले. तुम्ही मागणं मागितलं देवाला, देवा धन दे, दौलत दे, इस्टेट दे, मुलं बाळ सुखी ठेव, आणि साधू संतांनी मागणं मागितलं, याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. महाराज साधू संतांनी हात जोडले आणि महाराज त्यांनी त्यांचा विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा नारायण विषय झाला. आणि महाराज म्हटले बाबा देव पहावयासी गेलो, तिथे देवची होणी टेलो. साधू संत देव पाहायला गेले आणि साक्षात देव झाले महाराज. म्हणून साधू संत ही साक्षात देवाची रूपे, भगवंताची रूपे महाराज. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, साधूची कृपा होऊ द्या, देवाची कृपा होऊ द्या, इमारत फळाला आल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या जगामध्ये चांगल्याला त्रास आहे, वाईट वाटून घेऊ नका. एक गोष्ट महत्वाची कीर्तनातून घेऊन जा, या जगामध्ये जो नीतीनं कमवेल, प्रामाणिकपणानं कमवेल, कष्टानं कमवेल, जिद्दीनं कमवेल, मान सन्मानानं कमवेल, लोक त्याचा नाश करायच्या मागं राहतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायला नाही सोडलं. तुम्ही आम्ही कोण आहे? लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायच्या झोळीत पीठ म्हणून माती कालवली, भाकर म्हणून गौऱ्या टाकल्या. ज्ञानोबराय तुकोबरायला सुद्धा लोकांनी छळवलं. आम्ही तुम्ही कोण आहे? एखादा कार्य म्हटला त्याला आर्य म्हणू नका, त्याला जय हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, जय बाळूमामा म्हणा, जय नारायणगिरी बाबा म्हणा. दोन शब्द प्रेमाचे बोला आणि तुमचा रस्ता बदलून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये चांगल्याला त्रास आहे. आपल्याबरोबर गावकी नसली तरी चालेल, भाऊकी नसली तरी चालेल, संबंध नसला तरी चालेल, नातेवाईक नसले तरी चालेल, या जगात आपल्या बरोबर कुणीच नसू द्या, फक्त एक व्यक्ती आपल्या बरोबर असला पाहिजे, त्याचं नाव आहे पंढरीचा पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग आपुला देव करून घ्यावा, आपुला Oh
रामाच्या सत्तेशिवाय या जगात काही चालत नाही महाराज. मागे पुढे उभा राहे संभाळीत. तुमचा माझा सांभाळ करणारा कोण आहे? तो जगाचा मालक आहे. चार चौघात बसवणाराही तोय, चार चौघातून उठवणाराही तोय, राजाचा रंकण रंकाचा राजा करणाराही तो आहे. गाडीची माडी आणि माडीची गाडी करणारा सुद्धा तोच आहे महाराज. काही लोक म्हणतील सीताबाईच्या पोरांनी आम्हाला बाळासाहेब दादानं, त्या ठिकाणी उत्तम दादानं, दगडू दादानं, ताराबाई आईनं या ठिकाणी आम्हाला आमंत्रण दिलं आणि आम्ही श्राद्धाला आलो. खरं सांगू का महाराज, श्राद्धाचं फक्त निमित्त आहे, पण तुम्हाला सुखरूपपणानं भगवंताच्या दारात आणणारा माझा पंढरीचा मालक हे लक्षात ठेवा. विठ्ठल झाले हे शरीर कोणाची असत ते? सगळ्या जगाला चालवणारा, सगळ्या जगाला बोलवणारा, झाडाचं पान हलवणारा, रात्री झोपल्यानंतर सकाळी उठायचं का झोपेत ठेवणारा, तो सुद्धा तो आहे महाराज. माझं काहीच नाही या जगामध्ये, सगळं करून घेणारा तोय. तुम्ही आम्ही फक्त देहाच्या गावा आली या, जन्म मृत्यूच्या सोहळीया, ना म्हणून या धनंजयाच्या पुरी. तुम्ही किती म्हटला ना मरायचं नाही महाराज, त्याचा फेरा आला ना दिय जाणार जाणार, त्याशी काळोबा खाणार. एक दिवस यम तुम्हा आम्हाला न्यायला येणार आहे. काही काहींकडे एवढा पैसा आहे महाराज, डॉक्टरचा बाप ओळखीचा आहे, हॉस्पिटलमध्ये गेले महाराज पण त्या ठिकाणी परत रिटर्न नाही आले. काही काहींकडे 1 रुपया नाहीये आणि कुठंच वशिला नाहीये, फक्त मुखात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मुखात फक्त रामकृष्ण वारी मंत्र आहे आणि मुखातली वाणी गोड आहे, म्हणून काही काही हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन गेले, मागणे आले. काहींकडे 1 रुपया नव्हता, फक्त शेवटपर्यंत मुखात भजन होतं आणि तेच कामाला आलं. अंत काल्याच मामेव स्मरण मुक्तम कलेवरम यत प्रयाती समदभाव यती नात्रत्य संशहा. महाराज शेवटला कामाला येणारं एकमेव भजन, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम राम. महाराज आलेलं भजन विठ्ठल विठ्ठल केलेलं भजन कधीच वाया जात नाही महाराज. काही म्हणतील महाराज वारीचा महिमा आहे, वारीचा सोहळा आहे, पंढरीला वारकरी पोचले होते, काही घरी आले, पण अजून काही वारकरी घरी नाही आले महाराज. काहींची वारी रस्त्यानं चालवते, विठुरायाला भेटलं का परत पायी 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 वारी आहे महाराज. आपल्याही गावातील काही वारकरी मंडळ गेली असेल आणि एक वारीचा नियम आहे मायबाप. काही म्हणतील देव या जगात आहे केला, काय काय म्हणतात महाराज दगडाचा देव कुठे बोलतो का. काही लोक म्हणतात महाराज दगडाचा देव कुठे बोलतो का, दगडाचा देव कुणी पाहिला का. अरे भल्या माणसा, दगडाचा देव नसता तर तुम्ही आम्ही असतो का. विचार करा बरं, तो आहे म्हणून तुम्ही आम्ही आहात ना महाराज. काही काही वारकरी पंढरपूरला जातात. माझ्या मावशा हो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या घरामध्ये जर 4 पाहुण्यांचा स्वयंपाक केला आणि 5वा पाहुणा घरात वाढला तर घरातली भाजी पोळी काय होते. मुके आहे का तुम्ही? मग बोलत चला ना. मी सांगत असतो ज्याची बायको मुकी त्याचा संसार सुखी, झटेच नको. हा बोललं पाहिजे देवाच्या दारामध्ये. सांगा पटकन, 4 जणांचा स्वयंपाक तुमच्या घरी केला आणि 5वा व्यक्ती घरात वाढला तर घरातली भाजी पोळी काय होते, संपूर्ण जाते की नाही. सांगा बरं मला. पण माझ्या पंढरीच्या वाटेला, ऐका रे, माझ्या पंढरीच्या वाटेला हजारो लाखो वारकरी जातात, घरात 1 व्यक्ती वाढली तर घरातली भाजी पोळी संपते बरं.
पण पंढरीच्या वाटेला हजारो लाखो वारकरी जातात, पण लाखातला एकही वारकरी उपाशी राहत नाही बरं. सगळ्या जगाला पोसवणारा माझा पंढरीचा मालक आहे. आणि तुम्ही मावशाऊ, तुम्ही आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या आहे बरं का. वाक्य नीट ऐका. एखादा हप्ता बाजूला ठेवा आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला जाऊन भेटा. अरे राजावर लई गोड पांडुरंग आहे. आणि एक वाक्य सांगू का बाबा, भजनी कोणाला म्हणावं, एखादा आजारी विचारा त्याचं द्या सोडून, एखाद्याची माय आजारी आहे त्याचं द्या सोडून, एखाद्याला खरोखर अडचण आहे त्याचं द्या सोडून, पण जो खरा वारकरी आहे ना, जो स्वतःला छाती टोकून वारकरी म्हणतो, त्यानं पंढरपूरच्या दिवशी पंढरपुरातच पाहिजे महाराज. त्या ठिकाणी वारीच्या दिवशी, आषाढीच्या दिवशी कुठं पाहिजे? पंढरपुरात. इकडं म्हणतो 5,000 अजून वाढून दे. तो ठेवीन का राजा? तो एवढा सोपा नाही राजा. वा तो याचा सगळी हिशोब मागतो महाराज. एवढं सोपं नाही. लय आती केल्यावर माती सुद्धा करणारा तोय. लय काही इकडे महाराज काही लय उतटल्यावानी करतात. काही म्हणतात आम्ही असं केलं तसं केलं. महाराज शेवटला त्यांची अवस्था बा. अरे आम्ही लय समाधानी आहे. तुम्ही चांगला विचार करा. अरे 2 टायमाची भाकर भेटतीन, जेवढं नशिबात आहे तेवढं भेटत. काय हे माझं ते माझं ते माझं करता करता महाराज सगळं संपून गेलं, राग झाली काहींची. विचार करा, जेवढं देवानं दिलंय ना त्याच्यात आनंद घ्या आणि त्याच्यात भारी राहा, मस्त राहा महाराज. काय नका मागू, त्याच्याकडे जेवढं दिलंय त्याच्यामध्ये आनंद घ्या. कधी माती होईल कधी राख होईल त्याची शाश्वती नाही. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो महाराज, कीर्तनकार असो, भजनी असो, वारकरी असो, टाळकरी असो, एकादशीच्या दिवशी तो पंढरपुरातच असला पाहिजे महाराज. ते पंढरपूर असं तसं नाहीये. अरे ते तुमचं माझं सगळ्यांचं घर मालक आहे महाराज. तो विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे. आजपासून नाही 28 युग झाली महाराज. आणि एवढा गोड सोहळा आहे. आणि आमच्या गावावर इथे ना महाराज ती पालखी, ती निवृत्ती रायाची पालखी आपल्या परिसरातून जाती वाटतं. पालखी कुठून जाते? बेलापूरवरून. तुम्ही आम्ही लय भाग्यवान आहे महाराज. त्या पालखीचं दर्शन ज्यांच्या नशिबात झालं ना ते लय भाग्यवान आहे महाराज. एक वाक्य सांगू का तुम्हाला, पंढरपूर एवढा मोठा आहे, 28 लाख वारकरी पंढरीच्या वारावळामध्ये दुमदुमले होते. चंद्रभागा दुमदुमून गेली होती. पंढरीचं रावळ दुमदुमून गेलं होतं. वाखरीचं रिंगण हजारो लाखो वारेकऱ्यांना दुमदुमलं होतं. पण पहिला पंढरपुरात मान, पहिली पालखी पंढरपुरात पहिल्या पादुकाचं दर्शन कोण्या होत असेल तर पहिला मान निवृत्ती रायाच्या पालखीला आहे. हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे महाराज. आम्ही भाग्यवान आहे. आणि ज्याला नाही जमलं ना पंढरपूरला, पंढरीच्या विठुराया नाही जमलं रे पंढरीला, पंढरीच्या विठुराया नाही जमलं रे पंढरीला. पण सांगेल तुम्हाला, आल्या जन्मात एकदा तरी बघा तो विठुराया.
नाही जमलं ना पंढरपूरला जायला, त्याला मी पंढरपुरात नेतो एका मिनिटामध्ये. ऐका महाराज, पंढरपूरला गेला ना ती चंद्रभागा आहे, चंद्रभागा. तुम्ही म्हणाल पांडुरंगा एवढे वारकरी आले रे, नाही दर्शन घडलं तुझं. तिथे कोळी माळी साळी तेली धनगर न्हावी सगळ्या जातीचे लोक माझ्या पंढरपुरात येतात बरं का. तो सगळ्यांचा युगे 28 विटेवरती उभासणारा पांडुरंग परमात्मा आहे. महाराज सगळे लोक पंढरपुरात येतात. पंढरपुरात गेला का पहिलं दर्शन आहे त्याचं नाव पुंडलिक. का बरं? ज्यानं देव विटेवर उभा केला त्या पुंडलिकाचं पहिलं दर्शन. त्याच्या पुढे आला का पुंडलिकाच्या आईबापाचं दर्शन आहे. पुंडलिकाच्या आईबापाचं दर्शन झालं का पहिली पायरी लागते, त्या पायरीचं नाव आहे नामदेवरायाची पायरी. ऐका बरं, जागे ना आपण, पहिली पायरी लागते तिचं नाव आहे नामदेवरायाची पायरी. पुढे गेला का काही लोक म्हणले महाराज ती बारी आहे बारी. ती बारी नेमकी काय? ती बारी म्हणजे 83 लक्ष युनीचा फेरा आहे. तो पूर्ण झाला का 84 लक्ष युनीमध्ये माणसाला जन्म मिळत असतो. थोडं पुढे गेला का सगळ्यांचा मालक कोण बरं? पंढरीचा पांडुरंग. कोण सांगू तुम्हाला? ऐका ना, जगाचा मालक असा विटेवरती उभा राहिलेला आहे, कटेवरती हात ठेवलेले, डोक्याला गोपी चंदनाचा टिळा आहे, डोक्याला मुकुट चढवलेला आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, महाराज अंगावर पितांबर नेसलेला आहे. जगाचा मालक किती दयाळू आहे बघा. हा केसरशी ओव देतो, हा केसरशी उडी मारतो, किती दयाळू आहे सांगू. त्याची स्वतःची बायको पंढरपुरामध्ये, देवाची स्वतःची बायको डाव्या बाजूला आहे. वाक्य नीट ऐका बरं, देवाची स्वतःची बायको डाव्या बाजूला आहे आणि एक वेशाची कन्या पांडुरंगाच्या दारात आली आणि विठुरायाच्या पायावर डोकं टेकून म्हणू लागली, पांडुरंगा लोक सतवतात रे, आता मी चंद्रभागे जीव देते आणि मरते. अगं कानोबा असं करू नकोस ग पुरी. देवाच्या पायावर डोकं टेकवलं कोणी? महाराज कोणी टेकवलं? महाराज एक वेशाची कन्या असणारी कानोपात्रा देवाच्या पायाजवळ डोकं टेकून नतमस्तकी झाली आणि देह तिनं ठेवला. महाराज एका वेशेचे मुलगे भक्त करून जाते, वाह मुलगे भक्त करून जाते, कानोपात्रा देवाने मंदिरात जागा दिली, कानोपात्रा देवाने मंदिरात जागा दिली. हाकेला होऊ देणारा पांडुरंग आहे. जनीवर सोळीचा आळ आला, जनाबाईसाठी आला, कानोबा कानोपात्रासाठी आला, कबीरासाठी आला, मीराबाईसाठी आला आणि माझ्या बाळू मामासाठी, बाळू मामाची मेंढरं वळायला सुद्धा माझा पांडुरंग आला. एवढा दयाळू विठुराया आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहे. महाराज तुकोबारायासाठी प्रत्येक वेळेला देव आलेला आहे. दीन रजनी हाची नंदा गोविंदाचे पोवाडे, शिंक जांभाळी खोकला इतकाची वेळ वाया गेला. अखंडपणे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. महाराज रात्रंदिवस पांडुरंगाचं भजन करत राहिले आणि जगद्गुरु तुकोबारायानं देवाला हाक मारली आणि पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. देव जगद्गुरूंना न्यायला आला आणि जगद्गुरु देवाला म्हणताय, देवा आलात का मला न्यायला? देव म्हणे, आलो जगद्गुरु, पण मला काहीतरी धन्यता द्या.
एका बाजूला 33 कोटी देवानं उभे केले आणि देवाने सांगितलं उदाहरणार्थ एका बाजूला तुझे जन्मदाते आई बाप आहे, मग तुकोबर आहे तुम्ही सांगा. एका बाजूला देव आहे आणि देवाबरोबर 33 कोटी देव आहे आणि तुमच्या एका बाजूला आई बाप आहे, मग मला सांगा या जगामध्ये आई बाप श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? वाक्य नीट ऐका. तुकोबरायला विचारलं देवानं, तुकोबराया आई बाप श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? आणि तुकोबरायनं सांगितलं देवा तूही श्रेष्ठ आहे, आई बापही श्रेष्ठ आहे. देव म्हटलं असं नको कोडं टाकू, एका वाक्यात उत्तर दे, आई बाप श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? तुकोबराय 1 मिनिट थांबले आणि तुकोबराय म्हटले देवा त्या ठिकाणी मी सांगतो ऐक, या जगामध्ये तुझ्यापेक्षा 5 पटीनं जास्त श्रेष्ठ माझे आई बाप आहे. देवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि देव म्हटला का बरं आई बाप श्रेष्ठ आहे? जगद्गुरु तुकोबाराया म्हणायला लागले देवा जर आईनं कणकईनं आणि बोलोबारायासारख्या बापानं आणि कणकई सारख्या आईनं जर मला जन्म दिला नसता तर तुझी गाथा मी पाहिली नसती, तुझे अभंग मी पाहिले नसते, तुझं पंढरपूर मी पाहिलं नसतं. त्यांनी जन्म दिला म्हणून ते माझे मायबाप श्रेष्ठ. अभंगाचं पहिलं बापाच्या धन्यतेसारखी ह्या जगामध्ये कोणाची धन्यता नाही आहे. आयुष्यभर लेकराच्या विचारामध्ये जी प्रगट असते तिला आई म्हणतात, त्यांना बाप म्हणतात. महाराज आपल्या परिसरामध्ये भास्करगिरी बाबांचा आशीर्वाद आहे, नारायणगिरी बाबांचा आशीर्वाद आहे. पण एक सांगू महाराज, नारायणगिरी बाबानं सरला बेटाच्या नारायणगिरी बाबांनी परमार्थ असा केला, पैसा म्हणून कधी परमार्थ नाही केला. एक वाक्य तुम्हाला सांगतो, नारायणगिरी महाराजांचं जीवन साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, संन्यासी कोणाला म्हणावं, महात्मा कोणाला म्हणावं. महाराज
नारायणगिरी महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं, पैसा म्हणून कधी परमार्थ नाही केला आणि नारायणगिरी महाराजांनी मन कधी कोणाचं दुखवलं नाही महाराज. एखादा पुढारी जर कीर्तनामध्ये येऊन बसला आणि नारायणगिरी महाराजांना म्हटला, महाराज माझ्या घरी पाची पक्वान्नाचं जेवण आहे, तुम्ही जेवण करायला या. बाबा पाची पक्वान्नाच्या जेवणाला जात नव्हते. एखादा सर्वसाधारण शेतकरी असला, एखादा वारकरी असला म्हटला ना, बाबा राहिला घर नाहीये पण खायला मिरची भाकर आहे. अरे पाची पक्वान्नाच्या दारात न जाता अरे गरीबाच्या झोपडीत जाऊन चटणी भाकर खाणारा साधू म्हणजे आमचे नारायणगिरी बाबा आहे महाराज. त्या मातीत आम्ही जन्माला आलेलो आहे. लांबचं उदाहरण सांगत नाही, एवढं वाक्य सांगतो, नीट वाक्य नीट ऐका महाराज. त्या विठाल विठाल तुमच्या जवळ साधूची किमया किती मोठी, संताची महती किती मोठी सांगेल तुम्हाला महाराज. महाराज इथे जवळ असणार श्रीरामपूर, तुमचा तालुका कोणता येतो? श्रीरामपूरच. श्रीरामपूर पासून काही अंतरावर उंदीरगाव नावाचं गाव आहे. माहिती असेल तुम्हाला, कोणी नाते संबंध असेल तर बघा. त्या उंदीर गावामध्ये सरला बेटाची गुरुवारी नारायणगिरी महाराजांचं कीर्तन सुरू होतं महाराज. काल्याचं कीर्तन होतं व लोक जमली होती, हजारो लोकांची गर्दी झाली आणि कीर्तन निम्म्यावर आलं बरं का. मंडळी बढाला बढाला नारायणगिरी महाराजांच्या वाणीतून महाराजांचे शब्द निघाले बरं का. बढाला बढाला महाराज आपल्या भजनामध्ये दंग होते. चालू कीर्तनामध्ये एक माय माऊली शंभू महाराज उभी राहिली. 45 वर्षाची नारी उभी राहिली. सगळ्या लोक तिच्याकडे पाहायला लागली. नारायणगिरी महाराज म्हणले, माऊली रडू नकोस, काय झालं मोठ्यानं बोल. ती रडायला लागली, बोलेनाच काय. ती म्हणली, नारायणगिरी बाबा एका साधूनं मला सांगितलं का नारायणगिरी बाबा साक्षात पंढरीचा पांडुरंगाचा अवतार आहे. मग नारायणगिरी बाबा तुम्ही देवा, तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय झालं माहिती तुला? गाडी नाही, माडी नाही, पैसा नाही, धन नाही, दौलत नाही, इस्टेट नाही, प्रॉपर्टी नाही, जहागिरी नाही, मुलबाळ नाही, काय कमी आहे तुला बोल. ती म्हणली, सगळं काही आहे मला, पण बाबा पांडुरंगानं सगळं दिलं, पण एक गोष्ट माझ्याकडे कमी आहे. ती काय बाबा? मूल नाही का? आहे. मग काय कमी आहे? ती म्हटली, बाबा तुमचं कीर्तन जिथे चाललंय ना, त्या कीर्तनात समोर माझं 5 वर्षाचं लेकरू बसलंय, पण जन्माला आल्यापासून कधीच आई नाही म्हटलं आणि कधीच रामकृष्ण हरी नाही म्हटलं. आईची माया किती लेकरावर असते ही फक्त आईच जाणू जाणे. रडायला लागली महाराज. बाबा म्हटले, काळजी करू नको माय. सगळा समाज बसलेला होता. लोक आज नारायणगिरी बाबाची परीक्षा पाहायला आली होती महाराज. आणि नारायणगिरी बाबानं त्या 5 वर्षाच्या लेकराला नारदाच्या गादीवर घेतलं, तोंडावरून हात फिरवला आणि त्याला विचारलं, रामकृष्ण हरी म्हण. अरे मुका पोरगाय, कस काय रामकृष्ण हरी म्हणेल? नाही म्हटलं. दुसऱ्यांदी विचारलं, रामकृष्ण हरी म्हण. नाही म्हटलं. तिसऱ्यांदी विचारलं, रामकृष्ण हरी म्हण. नाही म्हटलं. अरे लोक आपापसात उठायला लागली, चालायला लागली. लोक म्हटले, अरे काय चाललंय इथे? चौथ्यांदी नारायणगिरी बाबा म्हटले, रामकृष्ण हरी म्हण. ते नाही म्हटलं. आणि 5व्यांदी नारायणगिरी महाराजांनी चालू कीर्तनात पंढरपूरच्या पांडुरंगाला हात जोडले. पंढरीच्या विठुराया हा नारायणगिरी बाबा जर तुझा अवतार असेल तर मुख सुद्धा बोलेल. 5व्यांदी नारायणगिरी बाबा त्या मुख्याला म्हटले, रामकृष्ण हरी म्हण. मुख पोरग सुद्धा रामकृष्ण हरी म्हटलं. ही माझ्या नारायणगिरी महाराजांची ताकद होती महाराज. त्या मातीत आम्ही जन्माला आलेली लेकर आहे महाराज. आनंदानं राहा, प्रेमानं राहा, गुण्या गोविंदानं राहा. कधी कोणाची वाईट करायचा हेतू करू नका. प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी व्हा. महाराज ज्याच्याशी बोलत नाही त्याच्याशी बोला. काय नाही रे येत सोबत. आपुलकीनं बोललेले 2 शब्द तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. गुण्या गोविंदानं राहा, आनंदानं राहा, प्रेमानं राहा, वाद विवाद घालू नका महाराज. आणि एक गोष्ट महत्वाची, तुम्हाला 1-2 महत्वाच्या गोष्टी सांगतो. जीवनामध्ये शिळ्या भाकरीला कधी विसरू नका, तुटक्या चपलीला कधी विसरू नका. जीवनामध्ये किती मोठे व्हा, किती मोठे व्हा, पण कोणाच्या तरी कृपेनं मोठं झालो हे जीवनात कधी विसरू नका. कोणाच्या तरी कृपेशिवाय माणूस मोठा होत नाही. माणसं का धन दौलत आली का माणसं विसरून जातात, पण जन्मदात्या माय बापाला विसरू नका. बहीण भावात कधी दुरावा निर्माण करू नका. संबंधाशी कधी वाईट होऊ नका. अरे कार्यक्रमाला संबंध नसेल, भाऊबंध नसेल तर त्या कार्यक्रमाला मजा राहत नाही महाराज. आणि माईकवर बोलताना सुद्धा लई जपून बोला. काल एका जणांना 10व्यामध्ये महाराज ढवळे बाबाला म्हणजे मला श्राद्धांजली वाहून टाकली.
त्याला म्हणलो भाऊ मी आहे अजून. लय अवघड कार्यक्रम झालाय महाराज. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो, 10व्यात वर्ष श्राद्धात बोलू नका या मताचं मी नाही. बाबाकडून कीर्तन 10 मिनिटं उशिरा जरी सुटलं, खालचे लोक शिव्या देतात. सगळे लोक महाराज तरणे बांडे असं नाही. काहींच्या पायाला मुंग्या येतात, काहींचे ऑपरेशन झाले, काहींच्या पायाचं त्या ठिकाणी गुडघे दुखात्या. सगळ्यांचा विचार करून बोललं पाहिजे. आणि एक वाक्य सांगू, 10व्यामध्ये श्राद्धांजली देताना, वर्ष श्राद्धात श्राद्धांजली देताना, लग्नात आशीर्वाद देताना श्राद्धांजली द्यायचा अधिकार, वर्ष श्राद्धात श्रद्धांजली द्यायचा अधिकार, 10व्यामध्ये त्या ठिकाणी श्रद्धांजली द्यायचा अधिकार, लग्नात आशीर्वाद द्यायचा अधिकार कोणालाही नाहीये. तुम्ही म्हणाल असं का बोलले? जो घरच्या आई बापाची सेवा करतो, जो आई बापाला सांभाळतो, त्यालाच आशीर्वाद आणि श्रद्धांजली द्यायचा अधिकार आहे. काय वाटतं महाराज? ज्यांनी आई बाप नाही सांभाळले ते इथं येऊन म्हणतात मायबाप सांभाळतो. 2दा मायबाप उचलून आढळले आणि तू आम्हाला सांगतो का महाराज? हा महाराज. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता पाहुणे रावळे दुखवाटा म्हणून टोपी टावेल शाली घेऊन आले. आज महाराज काय त्या शालीचा टोप्याचा फायदा होतो महाराज? ते तुम्ही त्यांच्या अंगावर दुखवाटा म्हणून टाकी द्या आणि थोड्या दिवसानं तुमच्या पुरीचं लग्न आलं का ते दुखवाट्याचे टोपी टावेल तुमच्या अंगावर. खरंय खोटे महाराज? ते टोपी टावेल आणण्यापेक्षा महाराज 1 रुपयाचं पाकिट घ्या, 50 रुपयाची 100 रुपयाची नोट त्याच्यात घाला, दुखवाटा म्हणून 50-100 रुपये द्या, एखाद्या गरीबाच्या अन्नदानाचा खर्च होईल. काय वाटतं महाराज तुम्हाला? हा या राऊत कुटुंबाला धन्यवाद द्यावा लागेल महाराज. या बाळा त्या ठिकाणी बाळासाहेब दादाला, उत्तम दादा, दगडू दादा, ताराबाई या लेकरांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बाबाला शाल नारळ देण्यापेक्षा, लेकरांना टोपी टावेल देण्यापेक्षा त्या कुटुंबाने एक लय भारी उपक्रम राबवलाय महाराज. ते म्हणे टोप्यान टावेल आणि शालीचं काय नाही होणार बाबा, पण आम्ही अनाथ लेकरांना सांभाळतो महाराज. ज्यांना आई नाही, ज्यांना बाप नाही, अशी लेकरं आहे आमच्याकडं. त्या लेकरांना त्या ठिकाणी जर महाराज त्यांना 10-5 वया जर दिल्या आम्ही आणि त्या लेकरांनी जर त्याच्यावर लिहिलं तर हीच आमच्या आईला खरी श्राद्धांजली ठरेल. काय वाटतं महाराज? किती गोड उपक्रम आहे महाराज. हा त्यांना धन्यवाद द्यावा लागेल. आणि एक मी वाक्य सांगतो तुम्हाला, माणसं जिवंत आहे तोपर्यंत भेटा. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो, कुणी कोणाचं नाही महाराज, सगळं लबाड जग आहे, भामट जग आहे. जोपर्यंत त्या ठिकाणी त्यांचा स्वार्थ आहे ना तोपर्यंत तुमच्या जवळ आहे. काय वाटतं महाराज? कधीच कोणाची याचे टेटस ठेव, त्याचे टेटस ठेव, याला मोठं कर, त्याला मोठं कर, कोणालाच मोठं करू नको दादा. कधीतरी टेटसला तो बापाचा आणि आईचा फोटो ठेव आणि एका वळीतले माझी आई माझा बाप देव माणूस आहे तर याचा हरिक वाटे देवा. देवाला तुमचा हरिक वाटेल, देवाला तुमचा आनंद वाटेल महाराज. काय वाटतं तुम्हाला? आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका महाराज. याच्या वतीनं श्राद्धांजली, त्याच्या वतीनं कोणाच्याच वतीनं देऊ नको. तो बापाच्या तो आईच्या वतीनं दे. काला लोकांच्या वतीनं वाहतो. काय वाटतं महाराज? पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. कोणाला नका मोठं करू, कुणी नाही कोणाचं महाराज. या जगामध्ये बापाला कोरोनाच्या काळात कोरोना झाला, बाप मेला आणि पोराला सांगितलं जाय बापाला कोरोना झालाय, त्याला अग्नी टाक दे. पोरग म्हणे मला कोरोना झाला, मग काय करायचं? कुणीच कोणाचं नाही. भामटे जगे, लबाड जगे महाराज. कोणीच कोणाचं नाही. एक वाक्य द्या ना तेव्हा पुढच्या वाक्याकडे जातो महाराज. हा माणूस मेल्यानंतर हाय तोपर्यंत कोणी भेटा येत नाही हो. नंतर गर्दीच गर्दी मारा. हाय तोपर्यंत भेटा या, आहे तोपर्यंत विचारपूस करा. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो महाराज, मेल्यानंतर माणूस गेल्यानंतर त्याच्या अंगावर लोक मोकार ढिगभर कपडे टाकी द्या. ते ढिगभर कपडे टाकण्यापेक्षा 1-2 कपडे टाका मारा. बाकीच्या कपड्याचं गाठोडं बांधा. ज्या दिवशी अस्थि विसर्जनाला जाणार आहे गंगा यमुना सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये गोरगरिबाचे म्हातारे हिंडतात रे, गोरगरिबाच्या म्हातारे हिंडतात रे. अरे खायला भाकर नाही म्हणून रडतात रे महाराज. अरे ते खराब कपडे असू द्या, नवे कपडे असू द्या, त्या गोरगरिबाला द्या. त्यांनी जर ते कपडे घातले ना महाराज, मेलेल्या माणसाला तीच खरी श्राद्धांजली. काय वाटतं महाराज? एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा
लेकरांनी आपल्या आईचं पुण्यस्मरण केलंय, त्यांचा हेवा त्यांचा आनंद भगवंताला वाटेल. महाराज म्हणता गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता ग्रंथाची ताकद किती मोठी एका मिनिटामध्ये सांगतो महाराज. पाठीमागच्या महिन्यामध्ये 12 तारखेला सगळं जग हळहळ करीत होतं. महाराज काही लोक म्हणले ज्ञानोबराय तुकोबराय बाळूमामाची भाकणूक वगैरे वगैरे चरित्र लिहून ठेवले, काय महत्वाचं असेल. पण तुम्हाला सांगेल भगवंताच्या गाथेची ताकद, भगवंताच्या नामाची ताकद आणि ग्रंथांना का मान्यता दिली गेली. पाठीमागच्या महिन्यामध्ये 260 लोक लंडनला विमानाने निघाले होते. आतापर्यंत गाडीचा ऍक्सिडेंट पाहिला होता, आतापर्यंत महाराज मोटरसायकलचा ऍक्सिडेंट पाहिला होता, लोकांना अटॅक येऊन लोक मरताना पाहिली होती, आजारी पडून लोक मरताना पाहिली होती. पण लंडनला निघालेले विमान एका हॉस्टेलवरती जाऊन आदळलं. लोक जेवणाचे ताट, फक्त डॉक्टर लोक जेवणाची ताट डबे घेऊन फक्त तोंडात घास घालणार, तेवढ्यामध्ये विमान आलं. महाराज त्या हॉस्टेलवरती जाऊन आदळलं. जसं चुलीमध्ये भरताला वांगा भुजावं तशी भुजून लोक मेली. चांगले पाहिलं असेल मोबाईलला टीव्हीला. अरे एखादं वांग भुजावं तशी माणसं भुजून मेली. अभ्यास करा. भुजून माणसं मेली, सगळ्याची राख रांगोळी झाली. पण त्या विमानामध्ये कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलेली गीता होती. ती गीता अरे सगळ्या लोक मेली, सगळ्यांची राख झाली, पण ती गीता ग्रंथ हा तसा जिवंत राहिला. ही संप्रदायाची ताकद आहे महाराज. हा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. काय संप्रदायाची ओळख आहे महाराज. ऐका. विठ्ठल विठ्ठल पाच 10 मिनिटांमध्ये आपण आवरून घेणार आहे. तत्पूर्वी आज या कुटुंबाची आई गेली, आधार गेला, प्रेमाचा सागर आटला. जीवनामध्ये आई लई मोलाची असते रे. ज्याला हात नाही त्याला विचार हाताची किंमत काय आहे. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे. ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे. तसं ज्या लेकीच्या जीवनातून आई गेली ना, तिला विचारा आईची किंमत काय आहे. हे मावशी, हे ताई, तुला विचारतो ना, आईचं प्रेम किती मोठं असतं सांगू का. आज इथे पडेगावकर आले ना, पडेगावातला मंडप इथे भरलाय ना, सगळे लोक रडतील गड्या. आई किती मोलाची असते सांगेल तुम्हाला. दोघं इकडे या, माझ्याकडे 1 मिनिट कणभर इकडे लक्ष द्या. इकडून एक जण या, चालू इकडून. या 2 लेकरांकडे आपण एकदा डोळे भरून बघा रे. बघितलं सगळ्यांनी. काही म्हणतील किती गोड पोर आहे, किती गोंडस पोर आहे महाराज, किती गोड लेकर आहे हो महाराज. यांना काय इथं उभं केलं. सांगू काय ग मावशी, ताई ऐक ना ग, जे लेकरोय ना ग, जे लेकरोय ना ग. आई भूक लागली ग म्हणण्याकरता आई नाही रे या लेकरांना. बाबा आम्हाला खाऊ घेऊन येताना म्हणण्याकरता लेकरांना बाप नाही रे. अरे आम्हाला आहे, आम्हाला नाही किंमत कळत. आज एक लेकरांना आम्ही पाहिजे ती गोष्ट देऊ शकतो, पण आपुलकीनं तोंडावरून हात फिरून भाऊ जेवण करून घे म्हणणारे या जगामध्ये दुसरं कोणी नाही रे. शेवटी आई ती आई असते रे. आई मायेचा सागर आहे, प्रेमाचा आधार आहे. आई तुला समुद्राची उपमा दिली कमी आहे, आई तुला स्वर्गाची उपमा दिली कमी आहे. आई आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर, दोघांचं ओळखता आई. आई म्हणजे आंधळ्याचा डोळा, लंगड्याचा पाय. दादा एकदा राम राम घाला सगळ्यांना, हात जोडा, बघा त्या लेकरांकडे जा. महाराज शेवटी आई ती आई असते रे. मावशी तुला विचारतो ना ग, ताई तुला विचारतो ना ग, लिकीचं माहेर कुठपर्यंत ग. मावशी सांग ना ग मला, लिकीचं माहेर कुठपर्यंत ग. हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत ग. दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत. मावशी हक्कानं माहेरला यावं कुठपर्यंत वाटतं ग. जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे, जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत लिकीचं माहेर जिवंत आहे. तायडे माहेरला आली ना, सासरला जाताना रिकाम्या पिशवीला कधी पाठवत नाही. तिचं नाव आई आहे बर का. जसा समुद्राला त्या ठिकाणी भरती आली, समुद्राचं पाणी व्हायला लागलं का ती लाट वेगानं वाहून जाते. तसा बाप नावाची लाट आणि आई नावाची लाट निघून गेली ना, परत नाही दिसत गाडी.
गेला सूर्य परत दिसेल. ऐका ना, डोंगराड गेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेली आई बाप परत नाही दिसत रे. काही काही आई बापाला विचारतात, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? अरे काय नाही केलं रे माई बापानं तुमच्या माझ्यासाठी. बिचारी शेतात जाते आणि तिचं लेकरं जर झोळीत झोपलेलं असेल ना, तिचं लक्ष शेताकडे नसतं रे, झोळीत झोपलेल्या लेकराकडे असतं. प्रत्येक माईला एक एक पोरगा असेल, एक एक मुलगी असेल. अरे आई लेकराला म्हणते, भाऊ जेवण करून घेईन मग पुढचं पाहते. आता या लेकरांनी कोणाला आई म्हणायचं बरं? सांगा बरं महाराज. जिवंतपण लेकरांना लहानपणा सोडून आईनं जाऊ नये महाराज. आई लय महत्वाची असते. वासराला गोठ्यातून थोडं बाजूला बांधा, ती गाय जी असते ना ती त्या वासराकडे ओढ घेते महाराज. ती त्या लेकरासाठी त्या वासरासाठी ओढ घेते, तशी आई असते महाराज. आमच्या संगमनेर तालुक्यात काल एक लय वाईट घटना घडली. 5 वर्ष झाले बिचाऱ्या माय माऊलीला पोटात गर्भ नाही. देवानं तिच्या पोटामध्ये बाळ दिलं, पण ऐका ना आईचं प्रेम किती गोड असतं. 5 वर्ष झालं देवानं तिला बाळ नाही दिलं आणि यंदाच्या वर्षाला तिला बाळ दिलं. कालची घटना आहे महाराज. बिचारीचा नवरा शेतातून कष्ट करून आला, हो दरवाजाच्या समोर उभा राहून ओट्यावर म्हणला, मला तहान लागली, पाणी दे. बिचारीनं ग्लासभर पाणी आणलं, नवऱ्याला दिलं. पाणी पिला, ग्लास त्या ठिकाणी रिकामा घेऊन ही माय माऊली घराचा दरवाजा चढता चढता उंबऱ्यामध्ये पाय घसरला. महाराज तो उंबऱ्यामध्ये अंगठा गुंतला आणि माय माऊली 9 महिन्याचा गर्भ घेऊन खाली पडली. पण पडताना महाराज अशी तशी नाही पडली, अशी हाताची घट्ट मिठी मारली. पोट त्या ठिकाणी हातावरती त्या ठिकाणी झेललं, पण तोंडातून रक्ताची उलटी आली. आणि कोणी म्हणे आई गेली, कोणी म्हणे ताई गेली, सासू म्हणे सून गेली, सासरा म्हणे सून गेली. नवरा रडायला लागला. महाराज ॲम्ब्युलन्स मध्ये आणलं, लोणीला PMT ला आणलं. अर्ध्या तासानं माईच्या अंगाचा कापरा झाला. लोकांमध्ये आनंदी आनंद झाला. लोक म्हणे ताई जगली, लोक म्हणे ताई जगली. नवरा म्हणे डॉक्टर साहेब किती पैसा लागला तरी चालेल, माझी बायको जगली पाहिजे. पोटामधला गर्भ फिरला होता, मुलगा फिरला होता. मुलगा होता का मुलगी होती माहित नव्हतं डॉक्टरांना, पण डॉक्टरांनी सांगितलं बाळ फिरलं बरं का, बाळ फिरलं बरं का. महाराज एक वेळा आई जगेल किंवा पोटातलं बाळ जगेल. सासू म्हणे सून जगली पाहिजे, सासरा म्हणे सून जगली पाहिजे, पोटातलं बाळ मेलं तरी चालेल. नवरा म्हणे पोटातलं बाळ मेलं तरी चालेल, माझी बायको जगली पाहिजे. नातेवाईक म्हणे पोटातलं बाळ मेलं तरी चालेल, आमची ताई जगली पाहिजे. क्वाटवर झोपलेल्या त्या माईला विचारलं, आई एक वेळा तुझ्या पोटातलं बाळ जगेल किंवा तू जगशील. त्या आईनं सांगितलं, डॉक्टर साहेब ज्या वेळेला 9 महिने आई लेकराला पोटात वागवते ना, जेव्हा आई आई बनते ना, तेव्हा आईच्या वेदना फक्त आईलाच कळतात. डॉक्टर साहेब हे बघा, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल, पण माझा वंशाचा दिवा जगला पाहिजे. महाराज माईला बाळणपण हॉलमध्ये नेलं, माईचं बाळणपण झालं, मुलगा झाला. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. 2.25 तासानं माय शुद्धीवर आली. लेकराला आईजवळ नेण्यात आलं. आईनं लेकराला तोंड भरून पाहिलं, गोड असे लेकराचे मुके घेतले. ऐका ना, कालची घटना सांगतोय तुम्हाला. आईनं लेकराचे गोड असे मुके घेतले, हृदयाशी धरलं, तोंडाशी धरलं, कुरकाळलं. जीव मिठू मिठू त्याच्याकडे बघू लागली. गोड असे शब्द तिच्या तोंडातून निघू लागले. देवानं मला मुलगा दिला, देवानं मला मुलगा दिला. घट्ट मिठी मारली. आईला रक्ताची उलटी आली आणि दुसरी आली, तिसरी आली. आणि आईनं डोळे मिटले आणि 1 दिवसाच्या लेकराला सोडून आई देवा घरी निघून गेली. सांगा माईबाप, जिनं जन्म दिला ती त्या लेकराला सोडून गेली. आयुष्यभर मरायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही, पण लेकराची काळजी घेते ना, तिचं नाव आई आहे महाराज. पण आई बापाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. विठाल विठाल. किती थकून भागून आला ना, आई जवळ जा रे. आईला म्हणा, आई जेवली का ग? बाबा जेवला का हो? हेच पुण्य सोबत आहे राजा हो, बाकी काही नाही येत सोबत. लक्षात ठेवा, तुम्ही किती दान धर्म केला नाही सोबत, अरे आई बापाला काय नाही लागत रे. त्यांना अर्धी चतकूर भाकर द्या, प्रेमानं बोला त्यांच्याशी. लई मोलाचे असतात रे माईबाप, लई मोलाचे असतात दादा हो. रात्री थोडा उशीर झाला कीर्तनावरून यायला. आई झोपली नव्हती बिचारी माझी. माझ्या आईला म्हणलं, आई का ग झोपली नाही? म्हणे भाऊ मला झोपच नाही लागली. गोळ्या दिल्या, बिचारी आजारी आहे, गोळ्या दिल्या, झोपली. सकाळी लवकर इकडे यायचं होतं, उठली. मला म्हणे भाऊ काळजी घे बरं का.
गाडी हळू चालव बर का, कोणाला धक्का लागू देऊ नको बर का, वेळेवर जेवण कर बर का, काळजी घे बर का. डोळ्यात पाणी आलं. माझा ड्रायव्हर म्हणे भाऊ रडतो का. त्याला म्हणलो बघ माझी आई उमऱ्यातून मला म्हणते काळजी घे. जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत म्हणतील काळजी घे. ज्या दिवशी आई बाप जातील या जगामध्ये कोणी नाही कोणाचं. महाराज विठ्ठल विठ्ठल. म्हणून आई बापाला सर्व प्राधान्य द्या. आपण राऊत परिवार प्रेम करणारी मंडळी आलेली आहे, अनेक पंचकृषीतून आलेली आहे. महाराज संत श्रेष्ठ बाळू मामा हा सत्वाला पावणारा देव आहे. आपल्याही पंचकृषीमध्ये संत बाळू मामाची पालखी येऊन गेलेली आहे. बरोबर बाबा. बाळू मामाची मेंढर आपल्या दारात आलेली आहे. या जगामध्ये नामदेव महाराजानं कुत्र्यात देव पाहिला, एकनाथ बाबानं गाढवात देव पाहिला, आणि बाळू मामा जर पाहायचा असेल तर बाळू मामाची मेंढर जी आहे ती मेंढर म्हणजे साक्षात बाळू मामा आहे. लक्षात ठेवा. हा बाळू मामा नेमकी कोण. अरे आदमापुरावर ज्याचं वास्तव्य आहे तो आदमापूरचा बाळू मामा कोण. आई जगज्जनी तुळजापूरच्या भवानीला साकडं घातलं होतं. ए कोल्हापूरची आई, ए माहूरगडची आई, दारुगड बघता दारुगड. आणि अखेर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आप्पाची वाडी. आप्पाच्या वाडीला आलशीनाथाचं मंदिर आहे. आलशीनाथाला हात जोडला गेला. कर्नाटक जिल्ह्यामध्ये बेळगाव जवळ काही अंतरावर महाराज अक्कोळ नावाचं गाव, आणि अक्कोळ नावाच्या गावाला दुपारी 3 वाजून त्या ठिकाणी महाराज 4 वाजून 23 मिनिटानं 3 ऑक्टोबर 1892 कळाला माता सत्य त्या ठिकाणी माता सुंदराबाईला आणि मायप्पाला बाळू मामा जन्माला आला. देव अवतारी संत श्रेष्ठ मॉनिटरचा होत्या महाराज. देव अवतारी संत श्रेष्ठ बाळू मामा अक्कोळ नावाच्या गावाला जन्माला आला. मामा म्हणजे एक रुद्र अवतार, बाळू मामा म्हणजे एक शिव अवतार, बाळू मामा म्हणजे एक तुळजाभवानीचा अवतार. आणि महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाळू मामा जन्माला आले. गावात गुड्या पताके तोरणी बांधली गेली आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाळू मामा लहानाचे मोठे व्हायला लागले. बाळू मामाच्या आईनं संत बाळू मामाच्या डोक्याला फेटा बांधावं, अंगावर धोतारबंडी परिधान करावी, हातात काठी घालावी, त्या ठिकाणी हातात काठी द्यावी, आणि क्षणामध्ये बाळू मामाचा फेटा कसा असेल सांगतो बरं तुम्हाला. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. ए हाती काठी काठी गोगडी रे बाबा मोठा, हाती काठी काठी गोगडी रे बाबा मोठा, बाबा मोठा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. रुबाबदार अवतार असणारे बाळू मामा आता महाराज लहानाचे मोठे व्हायला लागले होते. बाळू मामा समोरच्या स्त्रीला आपली आई म्हणत होते, परक्याच्या स्त्रीला आपली माता आणि आपल्या बहीण म्हणून सन्मान करणारे बाळू मामा आता 15 वर्षाचे झाले होते. आणि बाळू मामाचं राहणं कुठे, कोण्या बेडवर नाही, कोण्या पलंगावर नाही. बाळू मामा एका काटेरी फासावर झोपायचे. किती मोठं संकट असू द्या, एखाद्याला मुलबाळ होत नसू द्या, एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख असू द्या, संकट असू द्या, एकदा आल्या जन्मात आदमापूरला जा. आणि आदमापूरला तो जगाचा मालक रुद्र अवतारात असणारा, शिव अवतारात असणारा माझा बाळू मामा जवळ आपलं घरानं सांगा.
जीवनाचा नक्की उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्या बाळू मामाला चंदूलाल नावाच्या पाटलाची ऐका आतापर्यंत 2 अवतार अशी आहे. काही लोक म्हणले शिवाचा अवतार, शिवाच्या अवतारामध्ये आई वडिलाचं वर्णन नाही. आणि बाळू मामाची जी मेंढर आहे ती मेंढी माऊली कोण्या मेंढीच्या पोटातून जन्माला आलेली नाहीये. बाळू मामाची मेंढर जी आहे ती एका वारुळामधून जन्माला आलेली आहे. लक्षात ठेवा. आणि मग महाराज बाळू मामा त्या चंदूलाल नावाच्या पाटलाच्या गाईला चारा घालू लागले. गाई चारा खाऊ लागली आणि बाळू मामाच्या हातामध्ये चंदूलाल नावाच्या त्या ठिकाणी पाटलानं हातात काठी दिली. आणि मामा आता ती पांढरी मेंढर घेऊन पुण्याच्या रानात निघाली होती. बरं का बाळू मामा हा रुद्र अवतार होता. विष्णू आणि ब्रह्माला पाणी पाजलं. मामाला साक्षात भगवंत ही पदवी विष्णू आणि ब्रह्मानं दिली. बाळू मामानं अंगावरची चादर जरी त्या आकाशी दाखवली तरी पाऊस सुद्धा पडत होता. एवढी ताकद माझ्या बाळू मामाची होती. आतापर्यंत बाळू मामाची 18 मेंढ्यांच्या पालख्या मामाच्या आहे. अनेक भक्तगण मामाच्या मेंढ्या माऊली पाहण्यासाठी जातात. आपलं धनगर समाज जो आहे तो या ठिकाणी बाळू मामाला फार मानणारा आहे. अहिल्याबाई होळकरांना मानणारा आहे. आज त्या ठिकाणी सीताबाई आईंचं ही पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. मनुष्य जन्म पुन्हा नाहीये, हा आयुष्य पुन्हा नाहीये, हे जग पुन्हा नाहीये. 1 मिनिट एक विचार लक्षात ठेवा. ज्ञानोबाराईच्या आळंदीमध्ये सगळे लोक जातात. ज्ञानोबाराईची पालखी जर पंढरपूरला निघाली ना महाराज, ती इंद्रायणी जिथे जयाची अद्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळविली मानदी वैष्णवांची. अरे माणसं माणसाशी बोलतात यात काय नवले. आम्ही रामराम घालतो यात काय नवले. आम्ही पंढरीच्या वाटेला लागतो यात काय नवले. आजही ज्वलंत आणि जिवंत उदाहरण पाहायचं असेल आळंदी क्षत्री पंढरीच्या वारीला माऊलीचा सोहळा निघाला का माऊलीच्या मंदिराचा निर्जीव कळस बाबा गडा 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 हलतो. त्या कळसाला पंढरीच्या वाटेचं वेड लागतं. मग आम्हा तुम्हाला का लागू नये. तुकाराम महाराजाच्या बीज सोहळ्याला आज 375 वर्ष झाले. तुकाराम महाराजाच्या बीज सोहळ्याला दुपारी 12:05 नांदुरखी नावाचं झाड हलतं. 328 वर्ष त्या ठिकाणी महाराज माफ करा 728 वर्ष झाले माऊलीच्या समाधी सोहळ्याला. 750 वर्ष झाले माऊलीच्या जन्म सोहळ्याला. पण आजही महाराज माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय बाळू मामा अशा साधूंची कीर्ती जगामध्ये राहिली. जो चांगला करेल नक्की त्याची कीर्ती या जगामध्ये राहील. म्हणून जेवढं चांगला करता येईल, प्रामाणिक राहता येईल, भजन करता येईल, नामस्मरण करता येईल आणि जेवढं लोकांकडे चांगल्या दृष्टीनं पाहता येईल तेवढं बघा. कपटी भाव ठेवू नका, वाईट हेतू मनामध्ये ठेवू नका. तुम्ही काय काय केलंस ना भल्या माणसा समद देवाला कळतो. काही लोक म्हणतील महाराज आम्ही असं केलं आम्ही तसं केलं काय कोणाला कळतं. अरे भल्या माणसा तू जे जे केलं ना आल्या जन्मामध्ये सगळ्याचा हिशोब त्या पंढरपूरच्या मालकाकडे आहे. पापा करुणी पापी मनहे वा पापा करुणी पापी मनहे सैरा वैरा पळतय सैरा वैरा पळतय. वा सगळं देवाला कळतो. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्या चरणी आपण समर्पित करणार आहोत. तुका म्हणे मज घोडो त्यांची सेवा
तरी माझ्या दैवा पारणे अशा लोकांची सेवा देवा माझ्या हातून घडावी. आपण साधू संतांच्या माती जन्माला आलेली माणसं आहे. या हातानं दान केलेलं दुसऱ्या हातानं त्या ठिकाणी तो कोणत्या रूपानं देऊन जातो. करशीला सेवा तर खाशीला मेवा, नाही करणार सेवा तर नाही भेटणार मेवा. आनंदानं राहा, प्रेमानं राहा, दान धर्म करा, जीवनात आनंदी आनंद होईल. आज या हरिकीर्तनाच्या निमित्तानं आपण सर्व गावकरी वारकरी टाळकरी नवे नवे 2-3 संस्थेचे विद्यार्थी आज इथे उपस्थित आहे. या लेकरांसाठी एकदा गोड अशी टाळी वाजवा दादा आपण. विनेकरी बाबा आहे आमचे, विनेकरी महाराज आहे आमचे, पारे महाराज आहे आमचे, नवनाथ महाराज दिगे आहे आमचे. सर्व या ठिकाणी विद्यार्थी बालगोपाळ अनाथ लेकरं आहे. तुम्ही माईबाप वृंद या ठिकाणी उपस्थित आहे. शिष्टीमौले दादा आहे, दोनही बाजूला मृदुंगाचार्य आमचे शंभू दादा, इकडनंही तुमच्या गावचे दादा आहे, पीटीवाले दादा गोड आहे, शूटिंगवाले दादा आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी महाराज आलेले आहेत, ताई आलेले आहे. सर्वच माईबाप वृंद या ठिकाणी सर्वांचे नावं ज्ञात नाहीये, उशीर बराचसा झालेला आहे. त्या ठिकाणी महाराज आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे आमचे मातापूरचे आमचे जीवाचे जिवलक पोपट मामा, सुभाष मामा या ठिकाणी उपस्थित झालेले. सर्व गावकरी वारकरी टाळकरी माळकरी पांडुरंगाला विनवणी करू. हे पंढरीच्या विठुराया, पंढरीच्या विठुराया जमलं नाही रे पंढरपूरला, पंढरीच्या विठुराया जमलं नाही रे पंढरपूरला. थोडा काम होतं म्हणून नाही जमलं, पुन्हा तुझ्या वारीला नक्की येईल. काही नको बाबा, पंढरीच्या विठुराया नाही जमलं रे त्या विठेवरचे पाऊल पाहायला. यंदा नाही जमलं रे पांडुरंगा, काही नको बाबा, फक्त आमची मुलं बाळ सुखी समाधानानं ठेव, प्रपंच गुण्या गोविंदानं राहू दे, ही पांडुरंगाकडे विनंती करू. आणि एक वाक्य जाता जाता सांगून जातो. घरातून निघाल्यानंतर माणूस घरातून निघाला तर घरामध्ये भांडणं तंडणं करू नका. घरातून निघालेला माणूस परत घरी येईलच की नाही याची शाश्वती राहिलेली नाहीये. गाड्या हळू चालवा राजा हो. हे शरीर जर सही सलामत असेल 1 एकराची 10 एकर घेऊ शकतो, 10 एकराची 50 एकर सुद्धा घेऊ शकतो. पण हे चांगलं असेल तर, म्हणून गुण्या गोविंदानं राहा. सेवेला या ठिकाणी विराम.